प्रभु धन्य धन्य झालो प्रभु धन्य धन्य झालो शब्द हे माझे आज पुरे स्तुती तुझी गाण्या लाभू दे प्रभु तुझी कृपा असो तुझी माया तुझ्या कृपेचा याचक होनी दारी तुझ्या आलो दारी तुझ्या आलो प्रभु मी धन्य धन्य झालो प्रभु मी धन्य धन्य झालो। आजची मिसा कृपामाता बोटीवर संत पीटरचा आशीर्वाद यावा, त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी मारिया खावरी, बियांका डिसोजा, धन्य येशू बोटीवर आशीर्वाद यावा म्हणून वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी स्टेलिना गंडा आणि रघुनाथ पागी यांच्या आत्म्यासाठी ही मिसा भेटवण्यात येत आहे। आपणा सर्वांच्या जे जे विशेष हेतू असतील हे सर्व हेतू आपण प्रभूच्या चरणापाशी मांडूया आणि हे सर्व हेतू सफल होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी आजच्या या पवित्र मिसा बलिदानात आपण विशेष रीतीनं प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वरावर प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असो। ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की आपण कोणाला जज करू नये किंवा आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवू नये, कारण आपल्याला तो अधिकार नाही आणि ज्याप्रमाणे आपण इतरांना दोषी ठरवतील अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दोषी ठरवलं जाईल। आजचं शुभवर्तमान आपल्याला एका दृष्टिकोनातून परमेश्वराच्या सामर्थ्याचा आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी बोलावत आहे। आपण ख्रिस्ताच्या या सहभागीमध्ये सहभाग होत असताना किंवा त्याच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या मनामधील ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक नसतात, त्या सर्व गोष्टीबद्दल आपण क्षमा आणि दयाचना मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यानं वा हेगाईनं मी फार पापी केलेले आहे। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून मी ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधुसंत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो। दयाळा प्रभो दयाळा प्रभो दयाळा दया कर प्रभो दयाळा प्रभो दयाळा प्रभो दयाळा दया कर ख्रिस्त दयाळा ख्रिस्त दयाळा ख्रिस्त दयाळा दया कर ख्रिस्त दयाळा ख्रिस्त दयाळा ख्रिस्त दयाळा दया कर प्रभो दयाळा प्रभो दयाळा प्रभो दयाळा दया कर प्रभो दयाळा प्रभो दयाळा
प्रभो दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. असिरिया राजाने सर्व देशांवर स्वारी केली आणि शोम्रोन येथे जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी असिरियाच्या राजाने शोम्रोन सर केले. त्याने इस्रायल लोकांस अवशूर देशी नेऊन हलह, हाबोर, गोजान, नदीतीरी आणि मेद्यांच्या नगरात ठेवले. कारण इस्रायलचा देव परमेश्वर याने त्यांना इजिप्त देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून इजिप्त देशातून बाहेर आणले होते. तरी त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले आणि अन्य देवांची पूजा केली व ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम आणि इस्रायलच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे ह्यांच्याद्वारे इस्रायल आणि यहुदा यांस बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाममार्ग सोडून द्या आणि तुमच्या पूर्वजांना मी जे नियमशास्त्र पाळण्यास फरमावले होते आणि जे नियमशास्त्र माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या मार्फत मी तुम्हाकडे पाठवले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. इतके असूनही ते ऐकेनात. तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली. त्यांनी त्याचे नियम त्यांच्या वाडवडिलांशी केलेले त्यांचा करार आणि त्यास पढवलेले त्यांचे निर्बंध यांनी त्यांना अवहेर केला. त्यामुळे परमेश्वर इस्रायलवर अति कोपायमान झाला. त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश खेरीज करून तेथे कोणी उरला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. प्रभू आमचे ऐकून घे. हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस, तू कोपायमान झाला आहेस, तू आम्हाला पूर्वस्थितीवर आण. प्रतिसाद. प्रभू आमचे ऐकून घे. तू भूमिकंपित केली आहेस, ती विदारली आहेस. तिची भगदाडे भरून काढ, कारण ती गळमळत आहे. तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस. तू आम्हाला जणू काय झोकांड्या लावणाऱ्या द्राक्षरस पाजला आहेस. प्रतिसाद. प्रभू आमचे ऐकून घे. हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. प्रतिसाद. प्रभू आमचे ऐकून घे. जयघोष. तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो.
चे लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापानं तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्यानं आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताच्या नावानं जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेला आपण पाहिलेलं असेल आपल्या अवतीभोवती आपले जे लहान मुलं आहेत, ही लहान मुलं स्वतःचा जो दोष आहे हा स्वतःचा दोष कधीच स्वतःवर घेत नाही. तर ह्या व्यक्तीनं किंवा ह्या मुलानं मला हे केलं आणि म्हणून मी ते केलं, म्हणजे स्वतःचा दोष कधीच स्वीकारत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपले जे मोठ्या व्यक्ती आहेत त्याही देखील ह्याच प्रतीचं जीवन जगत असतात. आजचं शुभवर्तमान आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सांगत आहे की तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष काढले जाणार नाहीत. तुम्ही ज्या मापाने द्याल त्याच मापानं तुम्हाला देण्यात येईल. म्हणून आपण जे दैनंदिन जीवन जगत असताना परमेश्वराच्या ह्या संदेशाचा, ख्रिस्ताच्या या संदेशाचा आपण जर जवळीकतेनं किंवा अगदी जवळून जर त्याचं मनन आणि चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण अनेक वेळेला इतरांचे दोष स्वतः दुसऱ्यांवर टाकत असतात, आपले स्वतःचे दोष इतरांवर टाकत असतात आणि इतरांना दोषी ठरवत असतात. मग दोघं व्यक्ती किंवा तिघं व्यक्ती एकत्र जमलेले असतात. आपण ह्याच प्रकारचं जीवन किंवा ह्याच प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो आणि त्यामुळे आपण स्वतःवर अनेक संकटं किंवा स्वतःवर अनेक असे दोष आपण आणत असतो. आमचे बाप्पा ह्या प्रार्थनेमध्ये देखील हीच गोष्ट पुन्हा सांगितली गेलेली आहे की जशी मी इतरांना क्षमा करत नाही तशी तू आमच्या अपराधांची क्षमा करू नकोस. अगदी ह्याच प्रकारचं आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की आपण इतरांचे दोष काढू नये, तर आपण इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं किंवा इतरांच्या जीवनामध्ये योग्य असं पोषक वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक वेळेला आपण व्यवस्थित असं जीवन जगत नाहीत, किंबहुना आपण आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. या चुका ज्या आहेत या चुका पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं आपण अयोग्य जीवन जगत असतो. आणि हेच योग्य जीवन जगण्यासाठी आजचं शुभवर्तमान आपल्याला पाचारण करत असते. आपण पाहतो की आपले जे दोष आहेत, आपले जे दुर्गुण आहेत, हे दुर्गुण हे दोष कमी रूपाचे आपल्याला वाटतात, परंतु इतरांच्या जीवनामधील जे दोष आहेत किंवा इतरांच्या जीवनामध्ये जे दुर्गुण आहेत हे मोठ्या प्रमाणे मनामध्ये आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की आपल्या डोळ्यातील कुसळ हे काढ, तर दुसऱ्यांच्या डोळ्यातील मुसळ आपल्याला दिसून देईल. आणि हेच करण्यासाठी आजचं शुभवर्तमान आपल्याला आव्हान करत आहे, आपल्याला बोलावत आहे. आजच्या या नोवेनाच्या दिवसामध्ये आपण प्रार्थना करत असताना आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी प्रार्थना करत असताना आपण इतरांचे दोष कधीही काढू नये. इतरांच्या जीवनामध्ये आपण कधीच अयोग्य असं जीवन आणण्याचा प्रयत्न करू नये, तर आपण इतरांच्या जीवनामध्ये आनंद, उल्हास आणि प्रेममय जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया की त्याद्वारे
आपण परमेश्वराची जी कृपा आहे, परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य अनुभवू शकू आणि ज्या मापानं आपण इतरांना द्याल त्याच मापानं आपल्याला देण्यात येईल. हेच शुभवर्तमान आज आपल्याला सांगत आहे. आपण आपल्या विनंत्या प्रभूच्या चरणापाशी मांडूया. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करावी व देवाकडून क्षमा मिळविण्यास लायक ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. अखिल विश्वावर करोनाची महामारी पसरली आहे. हे मानवजातीच्या पातकाचं प्रायश्चित्त आहे. म्हणून आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्रुसावर न्याहाळून आपल्या पापांची आपल्याला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची दया कर. आपण दुसऱ्यांचे दोष काढत बसू नये तर आत्मपरीक्षण करून आपल्या पापांसाठी रडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मूक प्रार्थना करूया. करोनाची महामारी टळावी म्हणून, करोना पीडितांसाठी, ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. बंधू आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे उडाले होईल. हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमाद्वारे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना देखील त्याला तू आम्हासारखे बनविले. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगाद्वारे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला परत मिळालेलं आहे. आणि म्हणून सर्व दूत, सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभूचा जयकार, जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली
स्वर्गांत जय जयकार, परम स्वर्गांत जय जयकार, जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार, जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेनं स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तुझी स्तुती केली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा हा पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असेही आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्यांच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझाच आठव. परमेश्वर पित्याला बाप या नावानं हाक मारण्यासाठी ख्रिस्ताने आपल्याला शिकविले आहे आणि म्हणून आपण एकमुखाने म्हणूया, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, सर्व वाईटापासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. पहा हा ख्रिस्त, जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व भाग्यवान. प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेल्या शाश्वत जीवनाच्या शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. संत पीटरच्या नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता ह्याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलेस.
व ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. संत पीटरच्या भरभक्कम पायावर ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तू आम्हावर कृपेचा वर्षाव कर. संत पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मच्छ्यांचे व सर्व कोळी बांधवांचे प्रत्येक संकटात तू रक्षण कर. त्याचप्रमाणे या नोवेनामध्ये मागत असलेल्या विनंत्या तू पूर्ण कर. हे संत पीटर, तुझ्याप्रमाणेच आमचीही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीनं बळकट होऊ दे. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमचा तारणारा आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यास आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमकृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे संत पीटर, प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठवण्यात येत आहे.